मडेगाव संघ तुम्ही का उशीर करताय? क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. मडेगाव संघ, मडेगाव संघ प्लीज क्षेत्ररक्षण लावा लवकर. आणि आपला एक 12वा एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. यंगस्टार 11 मडेगाव कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या लगेच. मडेगाव संघ सचिन पवार यांनी लगातार 3 षटकार मारले तर आमच्या आनंद जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सचिन पवार यांच्यासाठी ऑफर आहे आनंद जाधव यांच्याकडून. चला सामना सुरू करा, सामना सुरू करा मित्रांनो. खूप उशीर जातो. प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही जर एवढा उशीर केला तर सामने खेळवणे कठीण जातील. मी तुम्हाला सातत्याने विनंती करतोय. पहिला बॉल सचिन पवारने खेळून काढावा. ऑफ साइडच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. वा, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर 2 धावा सचिन पवार यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतील. शानदार स्ट्रोक. आणि नॉन स्ट्राइक एंडवर दुसरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सागर जाधव आहेत. चांगला फटका सचिन पवार यांचा. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच पाहायला मिळतोय. सचिन पवार एक जुने खेळाडू आहेत ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये हा खेळ गाजवलाय आणि आजही वय वर्ष जास्त असले तरी क्रिकेटच्या मैदानामध्ये जरूर उतरलेत. कारण क्रिकेटला तुमच्या वयाची मर्यादा नसते मित्रांनो. यावेळेला बॅकफुट जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण पाहतोय चांगला बॉल या ठिकाणी. बॉलिंग मार्कवर संकेत आहेत मडेगाव संघाकडून. यंगस्टार 11 मडेगाव विपक्ष यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली बी हा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला पाठीमागून केलंय वार आणि फलंदाज सचिन पवार यांना केलंय गार. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू बी डक आउट. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हा आम्हाला पाहायला मिळते. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली यांच्या वतीनं आयोजन हे दमदार आपल्याला पाहायला मिळते. अगदी कडक आणि झक्कास असं आयोजन नक्कीच केलंय. अट्रॅक्शन करणाऱ्या ट्रॉफीज पाहायला मिळते आणि प्रथम क्रमांकाला रोख रक्कम 51,000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाणार आहे. पण कोण होणार चॅम्पियन आणि तोच आजचा दिवस या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. संध्याकाळी आपल्याला नक्कीच समजेल की कोण प्रथम क्रमांकाचा मानकरी होतोय. यावेळेला गुणवान जाधवने आल्या वा काय स्ट्रोक केलाय. मला राहुल द्रविडची आठवण झाली. क्या बात आहे गुणवान जाधव. वा, सिंगल एक धाब या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धाब्याने आपण पाहू शकतो स्कोर कार्ड 3 आकड्यावर जाऊन पोहोचेल. यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली बी. समोर संकेत एक युवा चेहरा यंगस्टार खेळाडू आहेत यंगस्टार 11 मडेगाव संघाकडून. हो हो क्या बात आहे. चांगला स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. सागर जाधवचा फटका पाहायला मिळाला आपल्याला. सिंगल एक धाव.
सिंगल एका धावेने 4 धावा आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा संकेत बॉलिंग मार्कवर समोर आहेत. गुणवंत जाधव राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचे फलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु षटक होत आहे. समाप्त. पहिल्या षटकाखेर यंगस्टार शिरवली बी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा धावफलकावर. माफ करा, 1 गडी बाद 5 धावा धावफलकावर यंगस्टार शिरवली बी. बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॉलिंग मार्कवर येतील यंगस्टार 11 मडेगाव संघाकडून. साहिल पवार बॉलिंग करण्यासाठी आलेत मडेगाव संघाकडून. पहिला बॉल यावेळेस मात्र चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. सागरच्या बॅट मधून हा बॉल सीमा आणि नो प्लस चौकार म्हणजे 5 धावा मिळतील. येणारा बॉल फ्री हिट नक्कीच असेल सागर यांच्यासाठी. 5 आणि 5 10 धावा धावफलकावर. मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फ्री हिटचा बॉल पण यावेळेला वाईड बॉल म्हणजे अजूनही फ्री हिट आहे सागर यांच्यासाठी नक्कीच म्हणावं लागेल. 1 ने स्कोर कार्ड 11 या आकड्यावर जाऊन पोहोचेल यंगस्टार क्रिकेट संघ शिरवली बी संघ. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकता सागर यांच्यासाठी. या वेळेला चांगली लाईन पाहायला मिळते. डॉट बॉल हाताळलाय साहिल या बॉलरने. 11 धावा धावफलकावर आतापर्यंत जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहू शकतो पंच तुषार धावडे वाईट बॉल घोषित करताना आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आणखी एक्स्ट्रा मिळेल. 12चा आकडा स्कोर कार्डवर. 12 धावा धावफलकावर असताना पुन्हा एकदा साहिल यांचा बॉल हा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला शानदार स्ट्रोक खेळलाय डीप मिड विकेटच्या दिशेला. डगआउट कडे हा फटका सागरांच्या बॅटमधून. 1 बाउन्स शानदार धमाकेदार दर्जेदार चौकार. धावा मिळतील 4 4 4. 4च्या आकड्याने 16 धावसंख्या स्कोर कार्डवर. चांगली टोटल नक्कीच या ठिकाणी म्हणावे लागेल. सागर हे जबरदस्त बॅटिंग करतायत शिरवली बी संघाकडून. पुन्हा एकदा साहिल टू सागर असा सामना. 16 धावा धावफलकावर असताना साहिल यांचा पुढचा बॉल. याही वेळेला शानदार स्ट्रोक खेळलाय पण या वेळेला वाईडिश लोंगॉनच्या डोक्यावर बॉलला फेकून दिलाय. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो सिंगल एकच धाव पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावताना जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला गुणवंत जाधव यांची दांडी गोल केली आहे. विकेटचं पतन. आणखी एक धक्का.
पुन्हा एकदा आपण पाहूया पुढचा बॉल पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. यंगस्टर शिरवली बी संघाकडून डॉट बॉल या ठिकाणी हाताळला जातोय. साहिल या ठिकाणी पाहायला कृष्णा याने षटकार मारला तर आनंद जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पुन्हा एकदा साहिलचा पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल जरूर या ठिकाणी हाताळलाय. विकेटचं पतन पाहायला मिळते आपल्याला. आणखी एक धक्का. कृष्णा देखील मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये गाड्या कोणी आणू नका. मी मगाशी अनाउन्समेंट केलंय तरी देखील कोणी ऐकत नाहीये मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये कुणीही गाड्या आणू नका. 17 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतील आतापर्यंत. यंगस्टर क्रिकेट संघ शिरवली. बॉलर नेम सांगा आम्हाला. नवीन फलंदाज मोहन जाधव. बॉलरचं नाव सांगा. दीपक. दीपक पवार बॉलिंग मार्कवर यावेळेस आले. तर पहिला बॉल सुरेख फटका. शानदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा, चांगली बॅटिंग होते सागर यांच्याकडून. धमाकेदार फटका. धावा मिळतील 4. चौकार. 17 आणि 4 21. 21. सागर जाधवला या चौकारासाठी षटकार मारले तर 500 रुपये यंगस्टर क्रिकेट संघ शिरवली टीम कडून दिले जातील खास सागर साठी. पुन्हा एकदा. ओ, खराब बॉल. वाईड बॉल. एक धाव. 22 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. सागर जाधव एक क्लासिकल बॅट्समन वाटतायत कारण ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत ना, सुरेख या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साइड असेल, ऑन साइड असेल, चहू बाजूला चांगला बॅटिंगचं प्रदर्शन होतोय. हो, क्या बात आहे. सागर जाधवचा आणखी एक फटका पाहायला मिळतोय आपल्याला. फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे हा बॉल. चौकार. या चौकारासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि टोटल 27 धावा धाव फलकावर यंगस्टर क्रिकेट संघ शिरवली बी संघ. एक मजबूत सटे. षटकार मारला तर आनंद जाधव यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. सागर जाधव साठी ऑफर आहे. विष्णू जाधव यांना विनंती असेल आपण या ठिकाणी याचे कॉमेंट्री बॉक्स कडे. याही वेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड शॉट खेळला सागर जाधवने. पुन्हा एकदा चांगला फटका. सिंगल एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल. रनआउटचा चान्स आणि आज दरम्यान 2 धावा कंप्लीट. 27 आणि 2. माफ करा, 28 धावा धाव फलकावर या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळते आपल्याला. यंगस्टर क्रिकेट संघ शिरवली पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटचं षटक दीपक यांचं आहे. जरूर चांगली बॅटिंग या ठिकाणी सागर जाधव आतापर्यंत करताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये तुफानी फटकेबाजी केली आहे शिरवली बी संघाकडून. यावेळेला आपण पाहतो लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. 29 धावा शिरवली बी संघ आणि त्याच्यामध्ये सागर जाधवची अफलातून बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर जाधवने वैयक्तिक 20 धावांची खेळी आतापर्यंत खेळली आहे. डायरेक्ट यावेळेस मात्र बॉल फेकला जरूर, पण हा बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने रवाना होईल का?
सीमारेषा पार जाईल का बॉल? आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो इथं आपण पाहतोय जरूर धावा टोटल 2 नक्कीच पाहायला मिळतील. वाईड बॉल देखील म्हणजे एकूण 3 धावा 3च्या आकड्याने आपण पाहू शकतो. स्कोर कार्ड आपण पाहतोय 32 धावा. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे कल्पेशजी मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. आमचे आनंद जाधव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हाताने कल्पेश मोहिते यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. वाईड बॉल एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि बेडगाव टीम कडून आम्हाला नेहमीच पाहायला मिळतात असे कल्पेश मोहिते यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. यावेळेला देखील शानदार स्ट्रोक सागर जाधव यांचा फटका. हा एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. रनआउटचा चान्स असेल का? वाह वाह. सागर जाधव आता अक्षरशः थकलेले आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेने स्कोर कार्ड जाईल सरळ 36 या आकड्यावर 35 या आकड्यावर 35 धावा शेवटचा बॉल असेल. आणि याच दरम्यान डॉट बॉल टोटल 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज यंगस्टार 11 मडेगाव संघाला. चला शिरवली संघ क्षेत्ररक्षण लावा लवकर. शिरवली संघ क्षेत्ररक्षण लावा लवकर. शिरवली बी संघ 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावा. शिरवली बी संघ चला क्षेत्ररक्षण लावा लवकर. सलामीची जोडी पाठवून द्या लगेच मैदानामध्ये. यंगस्टार 11 मडेगाव संघ लगेच आपण मैदानामध्ये. चला वेळ होतोय मित्रांनो. प्रत्येक मॅच मध्ये आपण जर उशीर केला तर फायनल मग अवघड होईल. त्यासाठी आतापासूनच घाई करा ही आपल्याला विनंती आम्ही सातत्याने करतोय. प्रत्येक टीमने सपोर्ट करा मित्रांनो, कारण ही स्पर्धा आज आपल्याला पूर्ण करायची आहे. आज फायनलचा दिवस आहे. आज फायनल देखील खेळवायची आहे आणि अंधार व्हायच्या आत जेवढी फायनल होईल तेवढं बरं असेल. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिलात तर GT स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
अगदी थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहू शकता. या GT स्पोर्ट चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबायला आपण विसरू नका. ही आपल्याला या ठिकाणी विनंती असेल, कारण आपलं एक लाईक, आपलं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. GT स्पोर्ट अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट असंही तुम्ही म्हणू शकता किंवा गणेश तुषार असंही म्हणू शकता. आणि नक्कीच सन्माननीय आदरणीय आमचे तुषार शेठ शिंदे यांचं हे चॅनल सर्व आहेत ते, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. सचिन पवार यांनी जर विकेट घेतली तर आनंद जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मला वाटतं आनंद जाधव आणि सचिन पवार भावजी आणि मेहुणे आहेत काय, त्याच्यामुळेच बक्षिसांची खैरात जरूर होते. मेडल ओव्हर काढली तर 1001. आनंद जाधव यांच्याकडून पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय. शॉट करण्याच्या दिशेला बॉलला मार्गस्थ केलाय. सिंगल एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकतो 2 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. या दोनच्या यावेळेला आपण पाहतो शानदार स्ट्रोक खेळलाय. वाईड लॉंगच्या मधुरा बॉल सीमा रेषा पार आलाय हा धमाकेदार चौका. चारचा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल स्कोर कार्ड जाईल सरळ 6 आकड्यावर. 36 धावांची गरज असताना आपण पाहतोय संकेत आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये. यावेळेला चांगला स्ट्रोक. ओ हो 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 क्षेत्ररक्षण आपण जरूर त्या ठिकाणी पाहतोय. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु असफल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. जेल ड्रॉप होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सचिन पवार यांचा पुढचा बॉल डायरेक्ट बॅटवर फेकलाय. त्याला मोठा फटका खेळलाय आणि यावेळेला संकेतच्या बॉल मधून उत्तुंग षटकार. तेरा धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आपण पाहूया. यावेळेला हलक्या त्यानं पुश केला. पॉइंटच्या दिशेला बॉलला ढकलून दिला. सिंगल एक धाव. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. आणखी एक धाव मिळेल. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत आणि या 2च्या आकड्याने पुन्हा स्कोर कार्ड आगे कूच करताना पाहायला मिळते आपल्याला 15 या आकड्यावर. पुन्हा एकदा यावेळेला आवाज आलाय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. सचिन पवार यांच्या नावावर पहिली सफलता आणि यष्टांच्या पाठीमागे सागर जाधवने सुरेख झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. संकेत यावेळेस माघारी जाताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टार 11 मडेगाव संघाकडून मुन्ना चव्हाण यावेळेस पाहायला मिळतील आपल्याला. यंगस्टार 11 मडेगाव संघाकडून
बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सागर, मला वाटतं बॉलिंग मार्कवर आलेत सागर जाधव, ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. सागर जाधवने वैयक्तिक आपल्या टीमसाठी 24 धावाची इनिंग खेळली होती आणि इथं बॉलिंग करण्यासाठी जरूर दाखल झालेत. एका बाजूला नवीन फलंदाज देखील मुन्ना चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील मडेगाव संघाकडून. पहिल्या षटकाखेर स्कोर कार्ड देखील आपण पाहू शकतो. धाव फलकावर टोटल आतापर्यंत 15 धावा पाहायला मिळतील आपल्याला. हो हो, पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, वाईड बॉल. सोळा धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा यावेळेला चांगला फटका. ओ हो हो, हा झेल पकडायला पाहिजे होता पण नाहीये, झेल ड्रॉप झालाय जरूर. सिंगल एक धाव, सिंगल एका धावेने आपण पाहतोय 17 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा सचिन जाधव यांचा पुढचा बॉल मुन्ना चव्हाण साठी. वा, चांगला बॉल या ठिकाणी. आता रनआउटचा चान्स बनेल का? ओ हो 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 हो, सिंगल एक धाव कंप्लीट होतीये. 18 धावा धाव फलकावर. अर्धा रस्ता आतापर्यंत पार करताना जरूर मडेगाव संघ पाहायला मिळतोय. अजूनही 18 धावांची गरज आहे मडेगाव संघाला जिंकण्यासाठी, म्हणजे तितकंसं सोपं नाहीये. अजूनही शिरवली बी संघाकडून वापसी होऊ शकते. या क्षणाला विकेट मिळाल्या, डॉट बॉल फेकले तर. यावेळेला आपण पाहतोय वा वा, यष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय सचिनजी पवार आपल्याला पाहायला मिळते. चांगलं फिल्डिंग या ठिकाणी होते. डॉट बॉल नक्कीच सागर जाधव यांच्याकडून फेकला जातोय. डॉट बॉलची सांगता नक्कीच या ठिकाणी केली जाते. पुन्हा एकदा सागर जाधवचा पुढचा बॉल दीपक साठी. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय आणि जरूर सर्कलच्या वरून हा फटका सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार. वन स्कोर कार्ड. 4 3 टोटल 36 धावांची गरज आहे. 22 धावा बनल्यात. अजून 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला आपण पाहतोय बॅक पुढे जाऊन चांगला फटका खेळलाय. ओ हो हो हो, खराब क्षेत्ररक्षक. बॉल कुठे पडतोय आणि नंतर मग तुम्ही ती हालचाल केली पाहिजे. अगोदर पुढे आलात तर बॉल तुम्हाला धोका देणारच क्रिकेटच्या मैदानामध्ये. 26 धावा या ओव्हर मध्ये 2 चौकार मिळालेत. पुन्हा एकदा सागर जाधव यांचा पुढचा बॉल पाहायला मिळेल दीपक साठी. याही वेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक खेळलाय. वाईड लॉंग. ओ, कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली. राहुल भैया क्या कर दिया तूने. मिस फील्ड, त्याचा परिणाम पाहायला मिळतोय आपल्याला. इथून मात्र 6 बॉल मध्ये
6 धावांची गरज. सहा बॉल 6 धावांची गरज आहे. बॉलर कोण आहे? गुणवंत. कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 6 धावांची गरज असताना गुणवंत जाधव बॉलिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल वाईड बॉल. 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षण थोडस मजबूत पाहिजे शिरवली बी संघाचा. धावा ह्या रोखल्या असत्या जरूर. ओहो, मुन्ना चव्हाणचा फटका. विजय स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघाचं अभिनंदन. शिरवली बी आपलं मनापासून कौतुक. चला चला लवकर, चला पुढचा संघ, चला लवकर.